नमस्कार मित्रांनो, एन जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ करचे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण तलाठी भरती 2023 साठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट असं TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित गणित व बुद्धिमत्ता या ठिकाणी आपण पाहत आहोत की मग आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही। आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा तर काय विचारलंय, ए ला एक काम करण्यासाठी किंवा करण्यास 20 दिवस लागतात, बी ला तेच काम करण्यास 25 दिवस लागतात, दोघांनी मिळून काम सुरू केले मात्र 5 दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम संपवण्यासाठी ए ला किती दिवस लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे। कोणाला किती दिवस लागतील, ए ला किती दिवस लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे। आपल्याला सांगितलंय काय, ए ला ते काम करण्यास 20 दिवस लागतात, बी ला तेच काम करण्यास काय होतात 25 दिवस लागतात, दोघांनी मिळून काय केलं पाहिजे या ठिकाणी पहिले 5 दिवस काम केलं आणि नंतर काय झालं बीचं काहीतरी बिनसलं असेल ते काम सोडून गेलं आणि मग आपल्याला सांगितलं त्यांनी एला काम संपवण्यासाठी उरलेलं काम एला संपवण्यासाठी किती दिवस लागतील असं आपल्याला विचारलंय। तुम्ही फक्त लक्ष द्या, एवढं सोपं करून तुम्हाला गणित सांगतो की परत तुम्हाला असल्या गणितामध्ये अडचण येणार नाही एवढी मी तुम्हाला खात्री देतो। फक्त लक्ष द्या, काय करायचंय, एला किती दिवस लागतात पहा, एला 20 दिवस लागतात, बीला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतात पहा, बीला किती दिवस लागतात 25 दिवस लागतात। किती 25, एला किती लागले 20 लागले, बीला किती लागले 25 लागले। या दोघांचा लसावी काढायचा, 20चा आणि 25चा काय करायचा लसावी काढायचा। मग या दोघांचा जर लसावी काढला तर दोघांचा लसावी किती येतो मित्रांनो, तो लसावी येतो पहा 100। किती येतो 100 येतो। म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की ते काम काय आहे, एकूण काम आपण असं धरू समजा, एकूण काम किती आहे तर 100 आहे। 100 कसं घेतलं आपण तर काय केलं आपण दोघांच्या दिवसाचा काय केलाय लसावी काढलाय। आता फक्त काय करायचंय पहा, या ठिकाणी मी ए घेतो पहा, या ठिकाणी बी घेतो पहा, बरोबर। मग एचं काय करायचं, एचे किती दिवस आहेत 20 दिवस आहेत। मग काय करायचंय 100 भागिले 20 काय होईल पहा बरं, 20 × 20 20 5 100 म्हणजे बरोबर किती येईल या ठिकाणी 5 येईल। त्याच्यानंतर बीचं काय होईल 100 भागिले बी किती दिवसात करतो 25 दिवसात। मग काय होईल भाग दिला तर काय येईल उत्तर, या ठिकाणी 4 उत्तर येईल। म्हणजेच ए एका दिवसात काय करतो, हे काय झालं एचं 1 दिवसाचं काम झालं, काय झालं 1 दिवसाचं काम, एचं 5 झालं, बीचं किती झालं 4 झालं। हे दोघांचं काय 1 दिवसाचं काम आहे। आता लक्षात आलं तुमच्या दोघांचं ते काय आहे 1 दिवसाचं काम आहे। आता काय सांगितलं आपल्याला, दोघांनी काय केलं एकत्र काम सुरू करून किती दिवस काम केलं 5 दिवस काम सुरू केलंय। कोणी दोघांनी एकत्र काम केलंय 5 दिवस। मग याचं दिवसात 5 काम होतं, याचं 4 होतंय। दोघांची बेरीज जर केली तर एका दिवसात किती काम होईल, एका दिवसामध्ये 9 काम होईल। मग एका दिवसात जर 9 काम होतंय, दोघांनी मिळून किती दिवस काम केलं 5 दिवस काम केलं, काय होईल 9 × 5 9 5 किती या ठिकाणी 45। म्हणजेच त्या दोघांनी मिळून 5 दिवसामध्ये काय केलं पहा, 5 दिवसात किती काम केलंय 45 काम 5 दिवसामध्ये केलंय। मग एकूण काम किती होतं आपलं 100 होतं, 100 मधून 45 काम त्यांनी केलं, खाली काम शिल्लक किती राहिलं 100 - 45 किती शिल्लक राहिलं 55 शिल्लक राहिलं। 55 काम कोण करणार आहे, बी सोडून गेल्यावर काम कोण करणार आहे, एकटा ए काम करणार आहे। मग एकटा एक एका दिवसात किती काम करतो 5 काम करतो। मग 55/5 5 × 5 11 5 55, उरलेलं काम एकटा ए किती दिवसात करील 11 दिवसात करील। कुठे ऑप्शन 11 दिवस पहा बरं, पहा ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला 11 दिवस दिलेला आहे। तुम्हाला गणित जर समजलं नसेल तर तुम्हाला पुन्हा सांगतो, पहिली स्टेप काय करायची आपल्याला, या 2 दिवसाचा काय करायचा आहे लसावी काढायचा आहे। कशाचा, एच्या दिवसाचा आणि बीच्या दिवसाचा काय करायचा लसावी काढायचा। लसावी किती आला त्यांचा 100 लसावी आला। मग या ठिकाणी आपण दुसरं काय केलं, ए एका दिवसात किती काम करतो ते काढलं, बी एका दिवसात किती काम करतो ते काढलं। दुसऱ्या स्टेपला हे करायचंय आणि तिसरी स्टेप आपल्याला काय होईल, दोघांनी मिळून त्याचे 5 दिवस काम केलं, त्या 5 दिवसात त्यांनी किती काम केलं तर त्यांनी 45 दिवस काम केलं। मग एकट्या एला काम करण्यासाठी किती काम शिल्लक राहिलं तर 100 मधून 45 गेले, खाली किती काम शिल्लक राहिलं होतं 55 काम शिल्लक राहिलं होतं। मग ते 55 काम करण्यासाठी एकट्या एला किती दिवस लागले 11 दिवस लागले। समजलं असेल तर चांगली गोष्ट, नसेल समजलं तर काळजी करू नका, अजून एक गणित घेतलंय पहा या पद्धतीचं।
याच पद्धतीचं गणित आहे पहा. पुन्हा काय सांगितलं पहा आपल्याला पहा, रामला एक काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस लागतात, तसेच ते काम पूर्ण करण्यासाठी विजयला 30 दिवस लागतात. दोघांनी एकत्र कामाची सुरुवात केली, मात्र 5 दिवसानंतर विजय काम सोडून गेला. कोण काम सोडून गेला? विजय काम सोडून गेला. तर बाकी राहिलेले काम राम किती दिवसात पूर्ण करेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. पहिली स्टेप तुम्हाला काय सांगितली होती? मी तुम्हाला गणित मी 3 स्टेपमध्ये सोडवायला सांगितलं होतं पहा. इथं वाटलंच तर मी 3 बॉक्स करून घेतो, 1 2 आणि 3 स्टेपमध्ये गणित सोडवायला सांगितले की नाही. पहिल्या स्टेपमध्ये काय येईल? दिवसाचा आपला त्या दोन्ही दिवसाचा काय येईल? लसावी येईल. मग या दोघांचा लसावी किती होईल पहा बरं. रामच्या दिवसाचा आणि विजयच्या दिवसाचा लसावी किती होईल? लसावी मसावी कसा काढायचा हे आपण शिकलेलो आहोत. आपण याच्या आधी एक डिटेल्समध्ये प्रकरण घेतलेलं आहे. तुम्ही जर ते प्रकरण पाहिलं नसेल तर मित्रांनो प्रकरण पाहून घ्या. आणि तसंही लसावी काढायला आपल्याला आता 6वीला शिकवलेलं आहे. ओके. मग 18 आणि 30 या दोघांचा लसावी किती होतो पहा बरं. 18 आणि 30चा लसावी किती होतो? तर तो होतो 90. किती? 90. पहिली स्टेप झाली आपली, झाली. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला? राम घ्यायचा आहे आणि दुसरा कोण आहे? विजय आहे. राम आणि विजय. मग समजा ते एकूण काम 90 आहे. राम एका दिवसात किती काम करतो? रामचे किती दिवस आहेत? 18 आहेत. 18 भागिले 90 करायचं, सॉरी 90 भागिले 18 करायचं. काय होईल या ठिकाणी? 18 5 किती? 90. मग राम 5 दिवसामध्ये आणि विजयचं काय होईल? 30 गुणिले 3 बरोबर 90, म्हणजे 30 त्रिक 90. मग विजय काय होईल? या ठिकाणी 3 होईल. आता आपल्याला काय सांगितलंय पहा, तिसरी स्टेप काय येईल? दोघांनी एकत्र काम किती दिवस केलंय? 5 दिवस काम एकत्र केलंय. किती दिवस काम एकत्र केलंय? 5 दिवस काम एकत्र केलंय. दोघांचं एकत्र काम केलं किती होतंय? याचं 5 आणि याचं 3. 5 आणि 3 किती झालं? 8. मग काय होईल? 5 गुणिले 8 बरोबर काय होईल? 8 पंचे 40. 40 काम काय केलं? दोघांनी एकत्र मिळून केलं. 40% म्हणा तुम्ही, काही म्हणा, काही हरकत पडत नाही. ओके. मग 90 मधून जर 40 वाजा गेले, एकूण काम किती होतं आपलं? 90 होतं. त्याच्यापैकी दोघांनी किती केलं? 40 केलं. खाली शिल्लक काम किती राहिलं आपलं? 50 काम काय झालं आपलं? शिल्लक राहिलं. मग जर 50 काम कोणाला करायचंय? एकट्या रामला करायचंय. राम दिवसात किती काम करतो? एका दिवसात 5 काम करतो समजा. तर मग काय होईल? 5 1 5, 5 10 50. हे काय आले? आपले रामचे दिवस आले. कुठे ऑप्शन 10? ऑप्शन क्रमांक 2 नंबर आपल्याला राम एकटा काम ते काय होईल? 10 दिवसामध्ये करेल असं दिलेलं आहे. सिंपल आहे. फक्त तुम्ही काय करा, स्टेप बाय स्टेप चला. कुठलीही स्टेप याच्यामध्ये गाळवण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही स्टेप गाळवताल तर काय होईल? उत्तर आपलं भलतंच येऊ शकतं. ओके. अजून बी समजलं नसेल तरी काळजी करू नका. याच्या पुढच्या लेवलचे प्रश्न घेतलेत. अजून 2 प्रश्न घेतलेत. याच्या पुढच्या लेवलचे आहेत, पाहू आपण. चला. परंतु त्या अगोदर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना. आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव आणि अतिशय दर्जेदार अशी टेस्ट सिरीज आहे. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा. तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये दिल्या जातील. ओके. त्या सुद्धा कशा दिल्या जातील? तर उत्तरासहित दिल्या जातील. आन्सर की सहित तुम्हाला या प्रश्नपत्रिका दिल्या जातील. ओके. त्याचबरोबर पहा, या ठिकाणी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ओके. या आपल्या नोट्स एवढ्या डिटेल्समध्ये आहेत मित्रांनो. तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही तलाठी भरतीला 180+ मार्क काय सहज घेऊ शकता. एवढ्या डिटेल्समध्ये आपल्या काय नोट्स आहेत. ओके. मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स आहेत पहा. मराठी विषयाच्या नोट्स आहेत, इंग्रजी विषयाच्या नोट्स आहेत, गणित व बुद्धिमत्ताच्या नोट्स आहेत, त्या सुद्धा TCS IBPS पॅटर्ननुसार. त्याचबरोबर संपूर्ण GKच्या नोट्स आहेत पहा. GKच्या सुद्धा काय आहेत? संपूर्ण नोट्स आहेत. मग याच्यामध्ये पहा, GK मध्ये इतिहास विषयाच्या नोट्स आहेत, भूगोल विषयाच्या नोट्स आहेत, राज्यशास्त्राच्या आहेत, विज्ञानच्या आहेत आणि अर्थशास्त्राच्या नोट्स या ठिकाणी GK मध्ये आहेत. ओके. त्याचबरोबर या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो? तर 150 रुपये या सगळ्यांची किंमत आहे. आणि ऑफर प्राईजमध्ये तुम्हाला हे काय होईल? फक्त आणि फक्त 99 रुपयाला भेटेल. आता ही ऑफर कधी असणार आहे?
तर ही ऑफर फक्त आपली आजच्या दिवस ऑफर असणार आहे. जर तुम्ही आज घेतली तर हे तुम्हाला काय होणार आहे, 99 रुपयाला पडणार आहे. ओके, मग ते 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे 9689141630. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे. तुम्ही जे 99 रुपये पे करता त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा, व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सअपला आपला हाच नंबर आहे 9689141630. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं, स्क्रीनशॉट टाकून द्यायचा आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू. पहा काय विचारलंय. पहा, ए, बी आणि सी यांनी एक काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 12, 15 आणि 20 दिवस लागतात. तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु 2 दिवसानंतर सी ते काम सोडून गेला तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल. काय सांगितलं होतं, 3 स्टेप, 1 स्टेप, 2 स्टेप आणि 3 स्टेप. ओके, मग या ठिकाणी पहा, पहिली स्टेप आपली काय असते, दिवसाचा लसावी काढायचा. आता पोत आपण दोघं होते, आता कोण आहेत आपल्याकडे, ए आहे, बी आहे, सी आहे, तिघ जण आहेत. फरक होणार आहे का, फरक होणार नाही. का होणार नाही, तर आपण अगदी बेसिक पासून जातोय. तिघ असले, चौघ असले, 5 जण जरी असले तरी आपलं उत्तर काय होणार आहे, सेम येणार आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, मग या ठिकाणी काय येईल, 12, 15 आणि 20 या तिघांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. 12, 15 आणि 20चा जर लसावी काढला तर या तिघांचा लसावी किती येतो, या ठिकाणी पहा 60 येतो. आता अजून एक गोष्ट, तुम्ही लसावी काढावा असं काही नाही, तुम्ही अशी संख्या शोधू शकता की ज्या संख्येला काय होईल, या तिन्ही संख्येने भाग गेला पाहिजे, अशी संख्या शोधायची. मग या ठिकाणी 60 यांचा लसावी आहे म्हणा किंवा ती संख्या आहे म्हणा. ओके, मग या ठिकाणी पहा कोण कोण आहे, ए, बी आणि सी. ओके, ए, बी, सी आहे. मग ए ते काम किती दिवसात करतो, 12 दिवसात करतो. 60 भागिले 12 किती आला, 5 आलं. बी किती दिवसात करतो, 15 दिवसात करतो. 60 भागिले 15 किती आलं, 15 चोक 60 म्हणजे किती, 4. सी किती दिवसात करतो, सी 20 दिवसात करतो. 60 भागिले 20 किती, 3. ओके, मग काय केलंय, सगळ्यांनी मिळून, तिघांनी मिळून काय केलंय, किती दिवस काम केलंय, 2 दिवस काम केलंय. तिघांनी मिळून केलं म्हटलं काय होईल, या तिघांची बेरीज होईल. 5 आणि 4 किती, 9. 9 आणि 3 किती, 12. 2 गुणिले काय, 12 बरोबर किती राहिले खाली, 24. मग आपलं एकूण लसावी किती होता किंवा एकूण काम किती होतं, 60. 60 वजा 24 बरोबर खाली शिल्लक किती राहिले काम, 36 काम काय झालंय, शिल्लक राहिलंय. मग 36 काम कोण केलंय, कोणी केलंय, ए आणि बी नी केलंय. कोणी केलंय, ए आणि बी नी. सी सोडून गेलाय की नाही. मग ए किती आहे, 5 आहे, बी किती आहे, 4 आहे. दोघांची बेरीज होईल. 5 आणि 4 किती, 9. 36/9. 9 एक 9. 9 चौक किती, 36. किती दिवसात करतील उरलेलं काम दोघं, बी, ए आणि बी 4 दिवसात करतील. कुठे ऑप्शन 4, ऑप्शन क्रमांक पहिला आपल्याला 4 दिलेला आहे. सिंपल आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला गणित समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा पहिल्या गणितावर जा, परत पहिल्यापासून पहा, काही हरकत होत नाही. 5 मिनिटं वेळ जाईल तुमचा, परंतु या ठिकाणी तुमची संकल्पना काय होईल, पूर्णपणे क्लिअर होईल. तरी घाबरू नका. अजून एक गणित आपण घेतलेलं आहे. पहा, राकेश, शुभम आणि उदय यांना एक काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 6, 12 आणि 24 दिवस लागतात. जर तिघांनी मिळून एकत्र त्या कामास सुरुवात केली आणि 3 दिवसानंतर उदय ते काम सोडून गेला तर राहिलेले काम पूर्ण करण्यास राकेश व शुभमला किती दिवस लागतील असं आपल्याला विचारलंय. 3 स्टेप, पहिली स्टेप, दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप. ओके, या आपल्या 3 स्टेप आहेत. मग पहिली स्टेप आपल्याला काय सांगते, 6, 12 आणि 24 या तिघांचा काय करायचा, लसावी काढून घ्यायचा. 6, 12 आणि 24चा लसावी किती आहे, 24 आहे. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय सांगते आपल्याला, कोण कोण आहे, राकेश आहे, अजून कोण आहे, शुभम आहे आणि अजून कोण आहे, उदय आहे. ओके, यू आहे हा फी समजताल. ओके, राकेश, शुभम, उदय. ओके, मग या ठिकाणी पाहूया आपण, राकेश किती दिवसात काम करतोय, 6 दिवसात. मग 24 भागिले 6, 6 चौक किती, 24 म्हणजे किती, 4. शुभम किती दिवसात करतोय, 12 दिवसात करतोय. 24 भागिले 12 बरोबर किती, 2. राकेश किती दिवसात करतोय, 24 दिवसात करतोय. 24 भागिले 24 बरोबर किती, 1. दुसरी स्टेप झाली. तिसरी स्टेप काय आहे, किती दिवस काम केले तिघांनी, 3 दिवस बरोबर की नाही. मग काय होईल, 3
गुणिले एकत्र काम केले म्हटलं यांची बेरीज 4 आणि 2 किती 6, 6 ने किती 7, 3 गुणिले 7 बरोबर काय होईल 7 त्रिक 21. तिघांनी एकत्र किती काम केलंय 21 काम केलंय. एकूण काम किती होतं 24 होतं. मग काय होईल 24 वजा 21 बरोबर शिल्लक काम किती राहिलंय 3 काम शिल्लक राहिलंय. ते 3 काम कोणी केलंय राकेशनी आणि शुभमनी केलंय. मग राकेश किती 4, शुभम किती 2, दोघांची बेरीज काय होईल 4 आणि 2 6, छेदामध्ये 6 काय होईल 3 1 3, 3 2 6 बरोबर काय होईल पहा 1/2. 1/2 दिवसामध्ये ते काम करतील. पहा बरं 1/2 ऑप्शन कुठे आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 1/2 दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो अतिशय सिंपल आहे. फक्त तुम्हाला गणित समजून घेण्याची गरज आहे. ओके पुढचा प्रश्न पाहू. आता वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. या शृंखला पूर्ण करण्यावरती ना तुम्हाला 100% परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सराव या शृंखला पूर्ण करण्याचा करायचा आहे. ओके मग या ठिकाणी काय दिलंय पहा 4 पुन्हा 4 6 12 30 या ठिकाणी आपल्याला मोठी डॅश डॅश दिलंय आणि या ठिकाणी संख्या दिली. आता पहा तुम्हाला मी काय सांगितलं होतं जर संख्या वाढत असतील खूप वेगाने वाढली असेल संख्या पुढे जाऊन तर काय समजायचं याच्यामध्ये गुणाकार आहे हे डोक्यात आणायचं. काय झाले पहा 4 चे 4च राहिले 6 झाले 12 झाले 30 झाले 30 नंतर इथं काहीतरी एक संख्या येईल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट किती झाले तर 315 झालेत. म्हणजे डायरेक्ट संख्या काय झाली मोठी होत गेली. मग डायरेक्ट संख्या मोठी कधी होते जर त्याच्या ठिकाणी मल्टिप्लाय केला जर गुणाकार केला तरच संख्या काय होते वेगाने सगळ्यात जास्त मोठी कशाने होते तर ती गुणाकाराने होते. मग या ठिकाणी पहा काय केले पहा पहिली स्टेप काय केली त्यांनी पहा हे 4 येतं बरोबर काय केले पहा 4 गुणिले 1 बरोबर किती आले 4 आले. पहा इथं आले का 4 बरोबर 4 आले. पुन्हा काय केले मग हे 4 दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलंय 4 गुणिले 1.5 बरोबर किती येतात 6 येतात. आले का 6 आले 6. इथं काय केलंय पहा तिसऱ्या स्टेपला काय केलं आता हे 6 घेतले 6 गुणिले 2 बरोबर किती 12 बघा 12 बरोबर किती 12. ओके म्हणजे काय केलं तुमच्या लक्षात आलं का इथं 1 ने गुणाकार केला त्याच्यानंतर 1.5 ने केला त्याच्यानंतर 2 ने केला म्हणजे प्रत्येक वेळेस काय केलाय 0.5 ने गुणाकार वाढवत नेलाय. मग चौथ्या स्टेपला काय केलं त्यांनी 12 गुणिले काय 2 अधिक 0.5 म्हणजे काय 2.5 मग 12 गुणिले 2.5 बरोबर किती 30. पहा बरं 30. मग पाचवी स्टेप आपली काय होईल 30 गुणिले इथं किती होतं 2.5 होतं त्याच्यामध्ये अजून 0.5 ऍड केला किती होईल 30 गुणिले 3 बरोबर किती 90. इथं किती येईल आपलं 90 येईल. पहा ऑप्शन 90 कुठं दिसतोय ऑप्शन क्रमांक 90 कुठं दिलाय पहा ऑप्शन क्रमांक 3 नंबर आपल्याला 90 दिलाय. तर ही एकदा खात्री करायची तुम्हाला खात्री करून घेऊ. 6वी स्टेप काय होईल 90 गुणिले काय होईल 3.5 बरोबर की नाही. उत्तर किती आलं पाहिजे आपलं 315 आलं पाहिजे. जर आपलं उत्तर 315 आलं तर काय समजायचं आपण व्यवस्थित चाललो आहेत. मग काय होईल 35 गुणिले 0 काय होईल 0 35 9 किती 35 9 315 पॉईंट इथं देऊन टाकला पुढच्या शून्याला किंमत नाही उत्तर किती आलं आपलं 315 बरोबर 315 बरोबर म्हणजे आपलं उत्तर किती आहे 90 आहे. ओके चला पुढचा प्रश्न. आज शुक्रवार आहे 126 दिवसांनी कोणता दिवस असेल. पहा म्हणले ना TCS सोपे प्रश्न विचारत नाही. TCSनी प्रश्न विचारला आणि कधी विचारलाय कुठे विचारलाय तुम्हाला सांगू कालच ते PCMCचे जे पेपर झाले ना त्याची आन्सर की आली बघा त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला त्यांनी. ओके मग काय सांगितलंय पहा आज शुक्रवार आहे 126 दिवसांनी कोणता दिवस असेल असं या ठिकाणी विचारलंय. मग काय करायचंय 126 छेदामध्ये किती घ्यावं लागतील आपल्याला 7 घ्यावं लागतील. 7 1 7 7 1 7 खाली किती राहिले 5 राहिले 5 वरती पुढचे 6 घेतले 56 झाले 7 8 56 बाकी किती आली आपली बाकी आली आपली 0. मग जर बाकी 0 असेल तर काय असतो तोच वार असतो. मग इथं शुक्रवार म्हटलं इथं सुद्धा कोणता वार येईल शुक्रवारच येईल लक्षात घ्या. ओके चला पुढचा प्रश्न पहा 7 नंबर. हा प्रश्न खालील अक्षर चिन्ह संख्येच्या मांडणीवर आधारित आहे. बरं ठीक आहे मांडणीवर आधारित आहे आणि प्रश्नाचं उत्तर द्या असं म्हटलंय.
प्रश्न कुठं विचारला ते आधी बघायचं, मांडणी बघायची गरज आहे का नाही, डायरेक्ट प्रश्न कुठं आहे ते बघायचं. बा काय इथं प्रश्न आहे, खालीलपैकी कोण डाव्या टोकाकडून 9वे आहे असं विचारलंय. तुम्हाला मी सांगितलं होतं डावं टोक कोणतं असतं, ही बाजू डावी असते आणि ही बाजू काय असते, उजवी असते. मग डाव्या टोकाकडून 9वं कोण आहे असं एवढं सिंपल आपल्याला विचारलंय, मोजूया. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं आणि 9वं. कोण आहे 9वं, टक्क्याचं चिन्ह 9 आहे. कुठे टक्केवारी, ऑप्शन क्रमांक 4 आहे. काही वेगळं आहे, काही सूत्र लागतं याला, का काही मेथड लागतंय, का काय लागतंय, का काय लागतंय. चला पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या 5 संख्याकडे पहा. इथं संख्या आहेत, संख्येकडे बघायला सांगितलं आधी, नुसतं बघितल्या संख्या. आता पुन्हा इथं विचारलंय आपल्याला, खरा प्रश्न कुठं विचारला, इथं विचारलाय. जर वरील प्रत्येक संख्येमधील पहिल्या आणि तिसऱ्या अंकाचे स्थान आदला बदल केले गेले तर तिसरी सर्वात मोठी संख्या खालीलपैकी कोणती असेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग काय सांगितलंय, पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा आदला बदल करायचे, करून घेऊ. इथं 851 आहे, इथं काय होईल 100, इथं काय होईल 3 4 7. ओके, इथं काय होईल, 9 अगोदर येतील 1 3 आणि इथं काय होईल 8 9 2. आता काय विचारलंय, आदला बदल केल्यानंतर तिसरी सर्वात मोठी संख्या कोणती असेल. मग सगळ्यात मोठी संख्या पहिली कोणती असेल पहा, 913 ही असेल पहिली, 892 असेल दुसरी आणि तिसरी मोठी संख्या कोणती याच्या ठिकाणी 426 ही तिसरी मोठी संख्या आहे. मग आपलं उत्तर काय 426 येईल का उत्तर, 426 नाही तर 624 हे आपलं उत्तर असेल. पहा मग 624 ऑप्शन कुठे, ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला काय आहे 624 ही संख्या काय होईल, खालील पैकी तिसरी मोठी संख्या असेल. कधी, जर पहिल्या आणि तिसऱ्या अंकाच्या काय केली स्थानाची आदला बदल केली तर. लक्षात येतंय का, तुम्हाला काहीच करायचं नाही मित्रांनो या बुद्धिमत्तामध्ये. फक्त त्यांनी विचारलंय काय ते व्यवस्थित वाचायचं आणि त्यांनी जे सांगितलंय ते व्यवस्थित करायचं, आपलं डोकं चालवायचं नाही. ओके, चला पुढचा प्रश्न आहे 9 नंबर विचारलंय पहा. बॉक्समध्ये 8 संत्री 7 सफरचंद आणि 6 आंबे आहेत. जर यादृच्छिकपणे एक फळ निवडले गेले तर ते संत्रे किंवा आंबा नसण्याची संभाव्यता किती. काय विचारलंय, संत्रे किंवा आंबा नसण्याची संभाव्यता काय. मग संत्रे किंवा आंबा नसेल म्हणजेच ते काय असेल, सफरचंद असेल. मग आपल्याला विचारलंय काय, ते सफरचंद असण्याची संभाव्यता किती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग किती आहेत पहा, सफरचंद किती येतं 7 सफरचंद आहेत. किती सफरचंद आहेत 7 आहेत. मग 7 छेदामध्ये काय येईल, किती पैकी घेतलेत 8 संत्री 7 सफरचंद आणि 6 आंबे, तिघाची बेरीज करायची. 8 आणि 7 किती झाले 15, 15 आणि 6 किती 21, 7/21 काय होईल 7 1 7, 7 त्रिक 21, खाली काय राहिलं आपलं 1/3. पहा बरं 1/3 आपल्याला कुठं ऑप्शन आहे का, पहा पहिलंच ऑप्शन 1/3 दिलेलं होतं. सिंपल आहे मित्रांनो, संभाव्यता प्रकरण सिंपल आहे आणि TCSने याच्यावरती हे प्रश्न विचारलेले आहेत. परंतु TCS तुम्हाला संभाव्यतावरती जास्त प्रश्न विचारत नाही. तुम्हाला हे संभाव्यताचे जास्त प्रश्न कुठं आढळतात तर जो 2019चा ऑनलाईन पेपर झाला होता त्या पेपरमध्ये मात्र तुम्हाला, तलाठी भरतीचा 2019चा जो पेपर झाला होता त्या पेपरमध्ये मात्र तुम्हाला संभाव्यताचे भरपूर प्रश्न होते. जवळपास प्रत्येक पेपरमध्ये 2 प्रश्न त्यांनी काय केले होते, संभाव्यतावरती विचारले होते. मग या ठिकाणी त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी बेसिक या चॅप्टरची माहिती घ्यायची आहे. जर एखादा प्रश्न विचारला तर तुमचा प्रश्न चुकायला नको याच्यासाठी. ओके, पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 10 आहे. 8 डिसेंबर 2007 रोजी शनिवार होता. 8 डिसेंबर 2006 रोजी कोणता दिवस असेल किंवा कोणता वार असेल असं या ठिकाणी आपल्याला शोधायला सांगितलंय. ऑप्शन दिलेत पहा, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुमच्या घरच्यांना नक्की काय करता शेअर करत जा, फॉरवर्ड करत जा. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.